केकावली भाग 36। जांबवंती मुळात कितीही कुरूप असली तरी पत्नी म्हणून स्वीकार करताना परमेश्वरानं तिला सजवून सुंदर केली असणारच, तेव्हा तिचा दृष्टांत काय उपयोगी असं जर कुणी म्हटलं तर त्याचं समाधान करण्याकरता आणखीन तिसरा दृष्टांत आपल्या जवळच्या कथा भांडारातून काढून पंत पुढे मांडतायत। तिलाही बरवी म्हणा उचित होय तो करे, असेल सजली यथा रुचित स्वयोषा करे, जशी पदर जेशिला परी असे नहे शापिली, धवे हरी मनोहरा कृती सती अधे व्यापिली। त्या जांबवंतीला देखील तुम्ही सुंदर म्हणत असाल तर ते योग्य आहे, हे मी मान्य करतो। कारण आनंदाचं निधान अशा तुमच्या हाताने पाणी ग्रहण समयी तिला तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला पसंत पडेल या रीतीनं तुम्ही नटवलं असेल, तिचं रूप चांगलं बनवलं असेल। निव्वळ स्पर्शानं वाईटाला तुम्ही चांगलं बनवू शकता, हो की नाही? याला जर तुम्ही दृष्टांत कोणता विचाराल तर तो म्हणजे तुम्ही आपल्या पायाच्या धुळीनं शिळेला सुंदर स्त्री म्हणजेच अहिल्या बनवले, हा देता येईल। तथापि त्या शिळाहून पडलेल्या अहिल्येपेक्षा माझी कविता कन्यका कितीतरी श्रेष्ठ आहे। तिला म्हणजेच अहिल्येला तिच्या पतीने शाप दिला होता, कारण ती पतिव्रता असली तरी तिच्या रूपानं इंद्राला मोह पाडल्यामुळे परपुरुष संगरूपी पापाने ती दूषित झालेली होती। ही माझी कविता कृती चांगली आहे, सती आहे। श्रीकृष्ण भगवानाला जिची रचना मनोहर वाटेल अशी असूनही अहिल्येसारखी शापिलेली व पापाने व्यापिलेली नाही। त्याच्यामुळे माझ्या या कविता कन्यकेचा तुम्ही स्वीकार करा।